नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण करंट अफेअर्समधला इम्पॉर्टंट कॉन्फरन्सवाला पार्ट कव्हर करणार आहोत. तर जे सप्टेंबरमध्ये कॉन्फरन्स झाल्या त्या सगळ्या कव्हर यामध्ये केलेल्या आहेत. एक्झाम्समध्ये येण्याचे ज्याचे चान्सेस आहेत ते वाले. तर याच्या आधी आम्ही अपॉइंटमेंट्सवरती एक व्हिडिओ बनवला आहे. सप्टेंबर मंथमधल्या सगळ्या अपॉइंटमेंट्स त्याच्यात कव्हर केलेल्या आहेत. तर ज्या लोकांनी तो व्हिडिओ बघितला नाही त्यांना मी रिक्वेस्ट करेन की तो पण व्हिडिओ बघा, कारण एक्झाममध्ये अपॉइंटमेंट्स, कॉन्फरन्स आणि अवॉर्ड्स याच्यावरती बरेच क्वेश्चन येतात. तर वेळ न वाया घालवता आपण सुरू करूया. वेअर डिड ब्रिक्स कन्व्हेन्शन ऑन टुरिझम हेल्ड? तर ब्रिक्सची जी टुरिझमची जी कॉन्फरन्स होती ती कुठं झाली होती ते विचारतात. तर ती मध्य प्रदेशमध्ये झाली होती. आणि पहिल्यांदा तर ब्रिक्सबद्दल पहिल्यांदा माहिती करून घ्या की ब्रिक्स हे 5 नेशनचे ऑर्गनायझेशन आहे. त्या 5 नेशन्स आहेत ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. या 5 नेशन्सनी मिळून ब्रिक्स ही ऑर्गनायझेशन बनवली आहे, ज्यांनी की रिसेंटली आता एक बँक पण स्थापन केली. त्या बँकेचं नाव आहे न्यू डेव्हलपमेंट बँक. न्यू डेव्हलपमेंट बँक ही बँक आपल्यासाठी का महत्त्वाची आहे? कारण ह्याचे जे प्रेसिडेंट आहेत ते इंडियन आहेत. त्यांचं नाव आहे के व्ही कामत. तर त्या बँकेचं हेडक्वार्टर कुठं आहे? तर हेडक्वार्टर आहे शांघाई, चायना. आणि त्याचं जर रिजनल हेडक्वार्टर विचारलं तर रिजनल हेडक्वार्टर आहे साऊथ आफ्रिकेमध्ये जोहान्सबर्गला. तर ही झाली ब्रिक्सबद्दल इम्पॉर्टंट माहिती. आता आपण जाणून घेऊया की मध्य प्रदेशमध्ये नेमकं कुठं कॉन्फरन्स झाली. तर मध्य प्रदेशमध्ये एक छोटंसं गाव आहे, त्याचं नाव आहे खजुराहो. तर खजुराहो सिटीमध्ये ही कॉन्फरन्स कंडक्ट झाली. तर खजुराहो सिटीबद्दल थोडी माहिती करून घ्या. खजुराहो सिटी ही हिस्टॉरिकल खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण ही युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून डिक्लेअर झाली आहे. तर खजुराहो कशासाठी फेमस आहे हा क्वेश्चन येऊ शकतो. तर तो फेमस आहे तिथल्या टेम्पल्ससाठी. तर खजुराहो हे टेम्पल्स, त्याच्याबद्दल आपण थोडी पहिल्यांदा माहिती जाणून घेऊयात की खजुराहो टेम्पल्स नेमके का फेमस आहेत आणि ते वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये का आहेत. तर 950 आणि 1050 सालामध्ये एक डायनॅस्टी होती, त्यांचं नाव आहे चंडेल डायनॅस्टी. चंडेला साम्राज्य पण म्हणू शकता तुम्ही त्याला. तर त्या साम्राज्याने असे जवळजवळ 85 मंदिरं बांधले होते. या मंदिरांचं वैशिष्ट्य म्हणजे ते त्यांच्या नगारा स्टाईलसाठी फेमस आहेत, त्यांच्या गाभाऱ्यासाठी ते फेमस आहेत. आणि अशी 85 मंदिरं होती त्या काळामध्ये. इसवी सन किंवा 12th सेंचुरीमध्ये 12व्या शतकापर्यंत ते 85 होते. त्यानंतर मुघल साम्राज्य किंवा बाकीच्या बऱ्याच डायनॅस्टींनी त्यांचं ते मंदिरं उद्ध्वस्त करायला सुरू केली. आता शेवट आकडा त्याचा राहिला आहे, तर ते मंदिरं आता फक्त 20 राहिलेत. आधी 85 होते, आता 20 फक्त राहिलेत. तर हे जे मंदिर आहेत हे वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये आहेत, ते मध्य प्रदेशमध्ये आहेत. हे क्वेश्चन्स याच्यावरती डिपेंड होतात. तर आपण नेक्स्ट कॉन्फरन्स बघू आता कुठं झाली. ब्रिक्सची एन्व्हायरमेंटल मीट कुठं झाली? तर ती झाली गोवामध्ये. त्याची थीम होती झिरो वेस्ट अप्रोच. आणि ब्रिक्ससाठी जरा इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, जसं की ब्रिक्स या ज्या 5 कंट्रीजचे ऑर्गनायझेशन आहे याचं वेटेज खूप जास्त आहे जगामध्ये. जसं की त्यांचा जर ग्लोबल पॉप्युलेशनचा जर पर्सेंटेजमध्ये विचार केला तर यांचं पॉप्युलेशन 41% आहे जगाच्या पॉप्युलेशनशी. आणि त्यांचं जे टोटल एरिया आहे तो 29% एरिया आहे जगाच्या एरियाशी. आणि GDP मध्ये 22% हिस्सा या ब्रिक्स नेशनचा आहे. तर तुम्ही विचार करा यांचं किती जास्त महत्त्व आहे. नेक्स्ट आहे 6th ब्रिक्स समिट ऑन ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट आणि लेबर आणि एम्प्लॉयमेंट मिनिस्ट्रियल मीटिंग. ह्या ब्रिक्स नेशनची या दोन्ही मीटिंग्स दिल्लीमध्येच झाल्यात. ओके, सो नेक्स्ट आहे ब्रिक्सची वेलनेस वर्कशॉप कॉन्फरन्स जी झाली ती कुठल्या सिटीमध्ये झाली. हा क्वेश्चन येऊ शकतो की वेलनेस वर्कशॉप त्यांचं कुठं झालं. तर ते झालं बेंगलोरमध्ये. आणि हे कुणाच्या अंडर झालं तर हे जे ऑर्गनाईज केलं होतं हे ऑर्गनाईज केलं होतं मिनिस्ट्री ऑफ आयुषनी आणि कर्नाटका गव्हर्नमेंटनी. तर मिनिस्ट्री ऑफ आयुषचे मिनिस्टर कोण आहेत? श्रीपाद यसो नाईक. हा क्वेश्चन पण एक्झाममध्ये येऊ शकतो की त्याचे मिनिस्टर कोण आहेत. तर नेक्स्ट कॉन्फरन्स आहे ब्रिक्सचीच की फिल्म फेस्टिवल. त्यांनी हे पहिलं फिल्म फेस्टिवल होतं त्यामुळे खूप जास्त महत्त्वाचं आहे. ह्याच्यावरती क्वेश्चन 100% येणार की पहिलं फिल्म फेस्टिवल होतं हे ब्रिक्सचं, तर ते कुठं झालं? तर ते झालं न्यू दिल्लीमध्ये. या फिल्म फेस्टिवलमध्ये भारताच्या टोटल 4 मूव्हीज होत्या. त्यापैकी जी जिंकली आहे, ज्याला बेस्ट फिल्म अवॉर्ड भेटला आहे, तिचं नाव आहे थिती. तर थिती हे एक कन्नड मूव्ही आहे. मी पण नाही बघितली अजून ती, बट कन्नड मूव्ही आहे ही. त्याला बेस्ट फिल्म अवॉर्ड भेटला आहे. तर नेक्स्ट इंडिया US इकॉनॉमी समिट कुठं झाला? इंडिया इकॉनॉमीचं कॉन्फरन्स कुठं झालं? इंडिया आणि USच्या. तर ते झालं न्यू दिल्लीमध्ये. इंटरनॅशनल सी फूड शो हा कुठं झाला?
तर इंटरनॅशनल सी फूड शो पट्टणममध्ये झाला, जे की भारताच्या किनारपट्टीचा सिटी आहे. ऑब्वियस आहे की सी फूड शो होतोय तो किनारपट्टीच्या कुठल्या तरी एका सिटीत होईल, तर ती आंध्र प्रदेशमध्ये आहे. विशाखापट्टणमलाच वायझॅक म्हणून ओळखलं जातं. आणि या थीमचं जे ऑब्जेक्टिव्ह होतं ते होतं की 2020 जो एक्सपोर्टचा बिझनेस आहे तो $10 बिलियन पर्यंत पोचवायचा. तर हा त्याचा मेन मोटो होता. तर नेक्स्ट आहे 2016 नॉर्थ ईस्ट कनेक्टिव्हिटी समिट कुठं झाली, तर ती झाली अगरतलामध्ये, जी की त्रिपुराची राजधानी आहे. ही कॉन्फरन्स खूप जास्त महत्त्वाची होती सगळ्याच भारतीयांसाठी, कारण की भारताचे जे स्टेट आहेत, जसं की हे 8 स्टेट सिक्कीम, मेघालया, त्रिपुरा, मिझोराम, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश आणि आसाम, या सगळ्यांच्या बॉर्डर्स या आपल्या नेबरिंग कंट्रीज आहेत, जसं की नेपाळ, भूतान, बांगलादेश, म्यानमार आणि चायना, यांच्या सगळ्यांच्या बॉर्डर्सशी रिलेटेड आहेत, त्यांना चिटकून आहेत. तर इथली सिक्युरिटी खूप जास्त मॅटर करते. आणि इथं सध्या कनेक्टिव्हिटी फार कमी आहे, कारण इथे हिली रिजन्स आहेत, पाऊस पण भरपूर पडत राहतो. फक्त इथं रोड कनेक्टिव्हिटी आहे, बाकी विमान उतरण्याची सोय किंवा एअरपोर्ट्स वगैरे फार कमी आहेत ॲज कम्पेअर्ड टू बाकी स्टेट्समध्ये जसे आहेत तसं. तर भारताचा मेन फोकस आहे की इथं रेल्वे नेटवर्क्स वाढवायचं आहे, एअर कनेक्टिव्हिटी करायची आहे. म्हणजे इनलँड जे वॉटरवेज, नदीचा जो मार्ग असेल तो तिथं वाढवायचा आहे. तर यासाठी बजेटमध्ये सुद्धा 1,00,000 करोडचा बजेट प्रोव्हिजन होतं रोड प्रोजेक्टसाठी. आणि इथं जवळजवळ 18 नॅशनल हायवेज नवीन बनणार आहेत. तर इथं खरंच गव्हर्नमेंटने खूप जास्त फोकस केला आहे. एक्झाममध्ये कधी कधी विचारतात की या ज्या 8 स्टेट आहेत, आधी 7 होते, त्यांना 7 सिस्टर्स असं म्हणायचे. आता सिक्कीम हे नवीन स्टेट त्यात ॲड झालेलं आहे. सिक्कीमलाच ऑर्गॅनिक स्टेट पण भरतात भारताचं. आणि 8 स्टेट लक्षात ठेवण्याचा एक शॉर्टकट आहे, खूप चांगला शॉर्टकट आहे, तुम्हाला इझी लक्षात राहील. तर तो आहे ATMs अनामामी. हा सरळ ATMs अनामामी हा शॉर्टकट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. ह्याची मी लिस्ट दिली आहे. A फॉर अरुणाचल प्रदेश आहे, T फॉर त्रिपुरा आहे, M फॉर मेघालया, S फॉर सिक्कीम, A फॉर आसाम, N फॉर नागालँड, MA फॉर मणिपूर अँड मिझोराम. तर हा तुमच्या एकदम सरळ लक्षात राहून जाईल. ATMs अनामामी म्हणजे हा भारताच्या 8 सिस्टर्स लक्षात ठेवण्याचा एक शॉर्टकट आहे. तर नेक्स्ट आपण बघूत 2016 G20 समिट कुठं झाली, तर ती झाली चायनामध्ये पण हँगझाऊ नावाचं एक सिटी आहे, तिथं झाली. तर याचे की पॉईंट्स होते की 11वी G20 समिट होती आणि PM नरेंद्र मोदींनी ती अटेंड केली. एशियन इंडिया समिट ही कुठं झाली, त्याची एशियन आणि इंडिया ही समिट कुठं झाली, तर ती झाली लाओसमध्ये पण कुठं, तर व्हिएतनाम. सो व्हिएतनाम ही त्यांची कॅपिटल आहे लाओसची, तिथं ही समिट कंडक्ट झाली. त्याचे हायलाईट होते की PM नरेंद्र मोदींनी इंडिया, म्यानमार आणि थायलंड याचा जो ट्रायलॅटरल हायवे प्रोजेक्ट आहे तो त्यांनी तिथं एक्सटेंड करायचा अनाऊन्समेंट केली आहे. याच्यामध्ये एशियनचे मेंबर कोण कोण आहेत, तर एशियनचे मेंबर आहेत म्यानमार, थायलंड, कंबोडिया, सिंगापूर, इंडोनेशिया, मलेशिया, व्हिएतनाम, लाओस, फिलिपिन्स आणि ब्रुनाई. तर एशियनचा लॉंग फॉर्म काय आहे, तर असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स. ओके. नेक्स्ट इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ LPG कुकिंग गॅस, ते कुठे झालं तर भुवनेश्वर, ओडिशा. तर ही पहिली इंटरनॅशनल कॉन्फरन्स होती LPG कुकिंग गॅसवर. 35th कोस्ट गार्ड कमांडर्स कॉन्फरन्स कुठं झाली, तर ती झाली न्यू दिल्लीमध्ये. 35th होती ही. सेकंड सार्क अँटी टेररिझम कॉन्फरन्स ही कुठं झाली, तर ही न्यू दिल्लीमध्ये झाली. तुम्हाला सार्कबद्दल बरीच चर्चा झाली होती, त्यामुळे तुम्हाला माहिती असेल हे सार्कमध्ये टोटल 8 कंट्रीज आहेत. सार्कचा लॉंग फॉर्म आहे साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉपरेशन. पहिली आहे अफगाणिस्तान, देन बांगलादेश, भूतान, इंडिया, नेपाळ, मालदीव, पाकिस्तान अँड श्रीलंका. आता पाकिस्तानने एवढे चांगलं काम केलेत, त्यांना त्याच्यातून काढून पण टाकू शकतात. नेक्स्ट आहे फर्स्ट एडिशन ऑफ इंटरनॅशनल सिख कॉन्क्लेव्ह. तर सिख कॉन्क्लेव्ह कुठं झाली, तर ती झाली पटना, बिहार. आणि त्यांची थीम होती की 350th बर्थडे ॲनिव्हर्सरी ऑफ गुरु गोविंद सिंग. जे गुरु गोविंद सिंग आहेत त्यांची 350वी बर्थ ॲनिव्हर्सरी आहे, ती सेलिब्रेशन कशी करायची याच्याबद्दल त्यांची कॉन्फरन्स झाली. आणि त्यांची बर्थडे ॲनिव्हर्सरी 5 जानेवारी 2017ला 350th असेल. ओके. तर या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, त्याला लाईक करा. आणि आमचं एक फेसबुकचं पण नवीन पेज आहे, तुम्ही त्याच्यावरती पण लाईक करू शकता. तर त्या फेसबुकच्या पेजचं नाव आहे विजन गव्हर्नमेंट जॉब. तर आजच्या पुरतं एवढंच सांगायचं होतं तुम्हाला. जय हिंद, जय महाराष्ट्र.